नमस्कार, मी साक्षी पांचाळ स्वागत करते न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत पुणेमध्ये घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा। आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्यांनी वंचित पक्षाचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलं। तसेच आपणही या यात्रेत लवकरच सहभागी होऊ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत जरांगे यांच्या मागण्या असंवैधानिक आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला। बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रयत्न करतायत, तुम्ही देखील करताय, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? आणि त्यांच्या वेळ मिळाल्यास येत्या काही दिवसामध्ये मी त्यांच्या आंदोलनामध्ये 1-2 ठिकाणी सामील होणार आहे। आणि त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे की एकातरी पक्षाचा प्रमुख किमान पुढे येऊन ओबीसीचं मागासवर्गीयांचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि हे ताट स्वतंत्र असू द्या अशी ठाम भूमिका घेणारा एक माणूस पुढे येत असेल, एक नेता पुढे येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि आम्ही पहिलेही स्वागत केलेलं आहे। आणि अजून वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना आम्ही विनंती करत आहोत, तुम्ही जेवढं शांत बसाल तेवढं तुम्ही ओबीसीच्या मतांना विसरून जाल। आंबेडकरांनी जे भूमिका मांडली की फडणवीस आणि जरांगेंचं जे भांडण आहे ते फक्त दाखवण्यापुरतं आहे, ते सगळे मिलीबघत आहे, ते तसं तुम्हाला वाटतं? नाही, हे खरं तर जर तरच्या या गोष्टींना मी जास्त एंटरटेन करणार नाही। जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, काय करतात, कोणती भूमिका घेतात, आम्ही पहिल्यापासून जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी किंवा भूमिकेविषयी नेहमी वैधानिक, संविधानिक या बाबी नाहीत, तार्किक बाबी नाहीत, लॉजिकला धरून नाहीत, कायदेशीर नाहीत, ही भूमिका पहिल्या दिवसापासून आम्ही मांडत आलो आहे। आणि आम्ही आंदोलन जे वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर वेळोवेळच्या ज्या काही घटना घडत गेल्या त्यामधून ते सिद्ध होत गेलेलं आहे। त्यामुळे जरांगे आता उघड झालेले आहेत आणि उघड झाल्यानंतर त्यांना राजकीय भूमिका घेण्यावाचून पर्याय नाही। पण तरी याच्याही पलीकडे जाऊन जरांगे ना निवडणुकीला उभे राहतील, ना माणसं उभी करतील, ते कुठल्या तरी एखाद्या पक्षाला सपोर्ट करतील। याच्या पलीकडे जरांगेंची ना कुवत आहे ना त्यांची तेवढी हैसियत आहे। महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थानाच्या नावावर 24 एकर जागेची भूमी अभिलेख कार्यालयात नोंद करण्यात आल्याने श्री मार्तंड देवस्थानाच्या वतीने भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर असणारी डोंगर माथ्यावरील सुमारे 23 एकर 39 गुंठे जागा ही 1973 पर्यंत देवस्थानाच्या नावावर होती। त्यानंतर झालेल्या सिटी सर्व्हेमध्ये ही जागा महसूल खात्याच्या नावावर नोंदवण्यात आली। त्यामुळे देवस्थानाला विकास कामे करणे अशक्य झाले होते। नवीन विश्वस्त मंडळाने ही जागा देवस्थानाच्या नावावर नोंद व्हावी यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे ही जागा श्री मार्तंड देवस्थानाच्या नावावर नोंदवण्यात आली आहे। आज नोंद झालेली कागदपत्रे प्रमुख विश्वस्त यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। जय मल्हार, मी ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, विश्वस्त मार्तंड देव संस्थान। मार्तंड देव संस्थानला 19/5-23 आमची नियुक्ती झाली आणि खऱ्या अर्थानं आम्हाला एक सगळ्यात मोठं चॅलेंज जे होतं ते गडाची जवळपास 23 एकर 19 गुंठे जागा ही संस्थांच्या नावावर नव्हती आणि त्या संदर्भात आम्ही सर्व विश्वस्तांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली। त्या 1973 सालापर्यंत ही जागा संस्थांच्या नावे होती, पण त्यानंतर सिटी सर्वेला या संदर्भात कुठलाही 23.80 चौरस मीटर केवळ जागा संस्थांच्या नावावर होती। त्याचा जुना गट नंबर 517 आहे आणि नवीन सिटी सर्वे नंबर 1395। त्या अनुषंगाने अनेक वर्षाची ही मागणी, तर त्या संदर्भात उपाधीक्षक, जिल्हाधीक्षक यांच्याकडे सातत्याने त्या संदर्भात मी स्कॉलर घेतला, आमचे आदरणीय तहसीलदार साहेब असतील यांचं मार्गदर्शन घेतलं आणि सर्व जुनी कागदपत्र काढून त्याच्या संदर्भात जिल्हाधीक्षकांचा आदेश घेतला व त्याच्या अनुषंगाने उपाधीक्षक सासवड मधील त्यांच्या आदेशाच्या नुसार आज नगर उपाधीक्षक जेजुरी यांनी त्या क्षेत्राची नोंद 9 हेक्टर 39 म्हणजे 23 एकर 39 गुंठे ही जागा संस्थांच्या नावावर झाली। आगामी काळात जे म्हणजे पायरी मार्ग असेल व संपूर्ण गडाचा परिसर असेल हा नावावर झाल्यानंतर तेथील विकास कामं अतिशय जोरात व्यवस्थित होतील। त्या ठिकाणचे पायरी मार्गावरचे जे दुकानदार मंडळी असतील त्यांचे सुद्धा विकास कामं करण्यासाठी त्यांच्यासोबत राहून विश्वस्त मंडळ चांगल्या प्रकारचं काम करेल आणि एक खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक द्वादश मल्हार, त्याचबरोबर एक गार्डन, त्याचबरोबर संपूर्ण गडाला संरक्षक भिंत ही जी कामं आपल्याला करता येत नव्हती, आगामी काळात ह्या आदेशाने ती सर्व कामं पूर्ण करता येणारी आहेत। धन्यवाद।
येत्या 11 ऑगस्टला सांगलीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील ओबीसी प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आज पुणे दौऱ्यावर आलेल्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिली. आरक्षणाचा मुद्दा ऐन ऐरणीवरती असताना 11 तारखेला एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी शांतता सभेचं आयोजन केलं असताना आताच आपल्याला एक महत्त्वाची बातमी समोर येते की ओबीसीनी सुद्धा 11 तारखेला सभेचे आयोजन केले आहे. या संदर्भात या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्याला ओबीसी आंदोलनाचा खरा चेहरा तरी नेते लक्ष्मणजी हाके आहेत. काय सांगाल की येणाऱ्या 11 तारखेला एकीकडे मराठा आंदोलकांनी शांततेच्या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि तिकडे तुम्ही सुद्धा सभेचं आयोजन केलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर मराठवाड्यामध्ये बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त असा ओबीसी आंदोलनांना प्रतिसाद, ओबीसी भटक्या जाती जमातींचा प्रतिसाद आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि सांगलीला तरुण भारत स्टेडियमवरती 11 ऑगस्टला भव्य दिव्य असं मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्याला ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ हे स्वतः उपस्थित राहणार आहे आणि ओबीसीचे सर्रास नेते विजय वडेट्टीवार साहेब असतील किंवा त्याचबरोबर आमचे गोपीचंद पडळकर असतील, म्हणजे बहुसंख्य ओबीसीचे लीडर प्रकाश अण्णा शेंडगे असतील, ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि भव्य दिव्य असं त्या ओबीसीच्या आंदोलनाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधले जवळजवळ सर्व जिल्ह्यामधले ओबीसीचे पदाधिकारी, माता भगिनी या आंदोलनाला उपस्थित राहतील आणि पश्चिम महाराष्ट्रामधला ओबीसी सुद्धा या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीने उतरलेला आहे हे आम्ही दाखवून देऊ. कितीच्या संख्येने ओबीसी समाज किमान 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 2 लाख लोक सांगलीला येतील 11 ऑगस्टला. प्रशासनाला याच्या पूर्वकल्पना देऊन सगळी तयारी वगैरे याची सर्व तयारी आहे. त्याचं बॅक ऑफिस झालेलं आहे, त्याची आमच्या प्रेस झालेल्या आहेत, आमच्या नेते मंडळींच्या प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत. आम्ही येऊ घातलेल्या 2-3 दिवसामध्ये मुंबईला एक प्रेस घेत आहोत आणि जी तयारी करायला हवी ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल, बाकी सगळ्या प्रशासनाला आम्ही योग्य त्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि योग्य पद्धतीनं हे आंदोलनाची तयारी सांगली आमची. मेन मुद्दा काय असणार आहे? मुद्दा आमचा ओबीसीचं आरक्षण, पंचायत राजमधलं आरक्षण गेली 3 वर्ष झालं कोर्टामध्ये हिअरिंग, कोर्टामधल्या सुनावण्या पेंडिंग आहेत. त्या शासनानं विनंती करून त्या सुनावण्या वेळेत झाल्या पाहिजेत आणि पंचायत राजमध्ये ते आरक्षण लागू झालं पाहिजे. त्याचबरोबर ओबीसीचं जे आरक्षण कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातला आहे, या सर्व गोष्टीवरती प्रतिबंध आला पाहिजे. त्याचबरोबर EWS, SEBC, परत कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी असे दुबार तिबार दाखले इथं काढले जात आहेत, त्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत. जातनिहाय जनगणनेची मागणी आहे आणि ओबीसींचं वसतिगृह झालं पाहिजे, ओबीसीला बजेट मिळालं पाहिजे, महामंडळांना महायुतीला बजेट मिळालं पाहिजे. अशा अनेक मागण्या आमच्या ओबीसींच्या आहेत. त्याला अनुसरून येत्या 11 ऑगस्टला सांगलीला भव्य दिव्य असं एक मध्ये आपण आरोप केला होता की जे खोटे ओबीसी दाखले वाटले जात आहेत त्याच्यावरती तुम्ही नंतर पाठपुरावा केला होता. हे जे दाखले वाटले जात आहेत हे दाखले स्क्रुटिनी ऑफिसर जी स्वायत्त संस्था आहे, जात प्रमाणपत्र व्हेरीफाय करणारी, तिथं ह्या सगळ्या गोष्टी उघड होतीलच. पण तिथंही जर काही गोष्टी होत असतील तर आम्ही या गोष्टी सगळ्या कोर्टामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी चॅलेंज केलेल्या आहेत. योग्य त्यावेळेवर यावरती निर्णय होईल. पण शासनाला आमची विनंती राहील की तुम्ही तुमच्या संरक्षणामध्ये अशा गोष्टीचं एक्झर्शन करू नये, अशी आमची शासनाला विनंती राहील. धन्यवाद. बघायला गेलं तर येणाऱ्या 11 तारखेला सर्वात मोठं ओबीसी आंदोलकांचं आंदोलन पार पडणार आहे. यामध्ये ओबीसी नेते हे देखील मेन प्रमुख उपस्थित दर्शवणार आहेत. कॅमेरामन वैभव, मी शुभम, न्यूज अनकट, पुणे. पुण्यातील शिवाजीनगरचे छत्रपती शिवाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी युवा सेना संघटनेने केली असून या संदर्भात येत्या 2 ऑगस्टला दुपारी 2 वाजता पुणे महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख मारणे यांनी माध्यमांना दिली आहे. या आंदोलनात सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मारणे यांनी केले. येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सगळी समजेल काय तुमच्या मागण्या? आमच्या मागण्या या छत्रपती शिवाजीनगरचं नामांतरण हे जे एक उल्लेख आहे तो बदलून छत्रपती शिवाजीनगर व्हावं हीच आमची या आंदोलनाच्या मार्फत प्रमुख मागणी आहे. आणि कोणकोणत्या राजकीय नेत्यांना तुम्ही निमंत्रण दिले त्याविषयी? राजकीय नेते म्हणजे सर्वांनाच बोलवलेले, असं काय कुठल्याही ठराविक अशा नेत्याला नाही बोलवलं. सर्व पक्ष जो येऊ शकतो, जो हिंदू आहे, जो शिवाजी महाराजांचा भक्त आहे
तो या आंदोलनात येऊ शकतो. आंदोलन कुठे आणि किती वाजता होणार आहे? आंदोलन ठीक दुपारी 2 वाजता पुणे महानगरपालिकेच्या आवारात होणार आहे. तुम्ही आंदोलन करताय नेमकी काय अशी वेळ आली की तुम्ही आंदोलन, कारण सातत्याने तुम्ही याचा पाठपुरावा करताय, 3 वर्षापूर्वी देखील तुम्ही आंदोलन केलं, तर आता परत का? 3 वर्षापूर्वी आंदोलन केलं तर कारण का 3 वर्षापूर्वी आपण हा मुद्दा नवीन घेतला होता. आज 3 वर्ष सुद्धा काम होत नाही, तेव्हा आता आमचा संताप झालेला आहे. आमच्या मागण्यांना काही दादच दिली गेली नाही, ना स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली, ना प्रशासनाने दिली. म्हणून आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिलाय. 2 तारखेला महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन होणार आणि होणार. येन सणासुदीत लालपरी म्हणजेच एसटीचे चाके थांबणार आहेत, कारण येत्या 9 ऑगस्टला एसटी संघटनेने संप पुकारलाय. आपल्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारला जाणीव करून देण्यासाठी सणासुदीच्या काळात एसटी संघटनाने संपाचं अस्त्र काढलंय. मात्र या संपामुळे सामान्य लोकांचा मोठा हाल होणार आहे. याबाबतचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शुभम केसकर यांनी. ऐन सणासुदीच्या तोंडावरती आता लालपरी प्रवासाच्या सेवेसाठी नसणार आहेत. येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी एसटी कामगार संयुक्त संघटनेतर्फे थेट आंदोलनाचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिलेला आहे. जर बघायला गेलं तर थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न विचारला की तुम्हाला लाडका भाऊ योजना चालू शकते, लाडकी बहीण योजना चालू शकते, मग लाडकी लालपरी योजना का नाही? जे एसटी कर्मचारी आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर असतात, अशा लोकांसाठी अजून कुठलीही योजना तुम्ही का आणली नाही? त्या प्रलंबित मागण्यांसाठी 9 एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्याकडे काही प्रवासी आहेत. काय सांगाल, येणाऱ्या 9 तारखेला ऐन सणासुदीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला, काय झालं पाहिजे ना? त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला. झालं पाहिजे. लाडकी बहीण योजना असू दे, लाडका भाऊ असू दे, मग एसटी कर्मचाऱ्यांसाठी अजून कुठली योजना नाही असं त्या संदर्भात त्यांनी संप पुकारला, काय सांगाल? योजना आहे त्यांच्यासाठी पाहिजे म्हणलं. पाहिजे. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? एसटीचा संप आहे. खरं तर त्यांच्या मागण्या यापूर्वीपासूनच प्रलंबित आहेत, त्या मान्य झाल्या पाहिजेत. अत्यावश्यक घटक आहे, परंतु सरकारनं याच्यात गांभीर्यानं लक्ष घालून या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ते विलंबित करायचं काहीतरी विषय होता मध्ये, मी ऐकलं होतं, तो तेवढा केला पाहिजे. मागण्या अशा आहेत की तुम्हाला लाडकी बहीण योजना चालू शकते, लाडका भाऊ चालू शकतो, मग लाडकी लालपरी योजना का नाही? मग महाराष्ट्राची कर्मचाऱ्यांसाठी ही योजना का नाही आणू शकत? मग महाराष्ट्राची लाडकी लालपरी करा. प्रत्येक वाहकाला, कंडक्टरला जेवढं शक्य होईल तुमच्याकडनं सरकारकडनं मदत करा. नक्कीच जर बघायला गेलं तर प्रवाशांच्या देखील ह्याच मागण्या आहेत की लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या पूर्ण केल्या पाहिजेत. कॅमेरामॅन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे. पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयता गँग, रस्त्यांवर होणारे हल्ले यामुळे पुणेकरांमध्ये मोठे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले. या गुन्हेगारांना वर्दीची भीतीच वाटत नाही. यामुळे छोट्या मोठ्या कारणांवरून मारहाण आणि हल्ला करण्याच्या घटना घडताय. आता पुण्यात एका हॉटेल चालकास दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी भागात रात्री 1:30 वाजता हा प्रकार घडलाय. हॉटेल बंद करून हॉटेल मालक जात होता, परंतु चौघांनी पिझ्झाची मागणी केली. त्यांना तो पिझ्झा मिळाला नाही, यामुळे त्यांनी दगडाने मारहाण केल्याचं समजतंय. पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र या कार्यालयात मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आगीची वार्ता समजताच पुरंदर तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आज अचानक ग्रामपंचायतीला आग लागल्याचं समजलं की आज बेलसरमध्ये एक कार्यक्रम होता, शेतकऱ्यांना कायदेशीर सल्लामसलत करणं. त्या कार्यक्रमासाठी 150-200 लोक सगळे तिथं असताना अचानक आमच्या पंचायतीच्या क्लार्कचा फोन आला की ग्रामपंचायत ऑफिसमधून धूर येतोय. म्हणून सर्वच जर ग्रामस्थ या ठिकाणी पळत आलो. तर जिथं आता आपण बघतोय की सरपंच ग्रामसेवक आम्ही बसायचो त्या ठिकाणी ते केबिनला पूर्ण आग लागली आणि आगीचं एवढं रुद्ररूप धारण केलं की याच्यामध्ये पूर्ण पंचायतीची अख्खी इमारत पूर्णपणे आता जळून गेलेली आहे. पण त्याच वेळेस आमचे गावचे वायरमन असतील, सर्व तरुण सहकारी असतील, यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. लाईट लगेच बंद केली आणि तरुणांनी एवढं चांगलं सहकार्य केलं की या भागातील सर्व पाणी गोळा करून पंचायतीची आग विझवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला. आणि त्याच वेळामध्ये जेजुरी असेल, सासवड नगरपालिका असेल, त्यांच्याही फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित या ठिकाणी आल्या
आणि त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात 10-15 मिनिटांमध्ये आणण्यामध्ये सर्व ग्रामस्थांना यश आलं. आणि नशिबाने आमची जी पंचायतीची कागदपत्र या बाजूला इथे आमचे क्लार्क बसतात, तर ती बऱ्यापैकी इथं आता वाचलेली आम्ही काढलेली आहेत. थोडीफार ती भिजलेली आहेत, 10-5% कागदपत्र जळालेली आहेत, परंतु इमारतीचं आपण बघतोय की पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आता बाकीचा पंचनामा सर्व चालू आहे. महसूल यंत्रणाही या ठिकाणी त्वरित आली. बीडीओ मॅडम स्वतः येऊन त्याही पाहणी करून गेल्या. हे बीडीओ इथं आता हजर आहेत. सर्वच यंत्रणांनी चांगल्या प्रकारे मदत आता आम्हाला केलेली आहे. परंतु आता आमची शासनाकडे मागणी आहे की ग्रामपंचायतीची इमारत ही 1940 सालची जुनी आहे, तर आम्हाला त्वरित ग्रामपंचायतीला मोठ्या गावाला एक चांगली इमारत शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. खडकवासला धरणातून मुठा नदीत सकाळी 11 वाजल्यापासून 16,247 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येतं. पर्जन्यमान आणि भविष्यातील हवामानाच्या आधारावर प्रकाशन दर समायोजित केला जाऊ शकतो अशी माहिती उपविभागीय अभियंता मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग पुणे यांनी दिली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. गुंजवणी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करा या मागणीसाठी पुरंदरमधील वाल्हेकर ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 4 दिवसापूर्वी या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. यानंतर पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीत भैरवनाथ मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गुंजवणीची पाईपलाईन ही जुन्या म्हणजेच 1993च्या प्रस्तावित कालवा मार्गातूनच केली जावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून गुंजवणी संदर्भातील कोणतीही अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हता. त्यामुळे बैठकीकडे अधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचं दिसून येते. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने हजारोंना स्थलांतर करावे लागले. त्यानंतर 3 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी रात्री धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा धडकी भरली आहे. काल रात्रीपासून पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय. या दरम्यान खडकवासला धरण प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये सध्या 25.47 TMC अर्थातच 88% इतका पाणीसाठा जमलाय. वेळ झालीय पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.